आनंद घ्या. तर गरबा सादर करण्यासाठी सगळ्यात पहिले येत आहे राणी आणि प्रिया. बाबा लावा ना आमचं गाणं. बरं बरं, लावतो. तयार आहे ना तुम्ही दोघी जणी? हो तयारच आहे ना, मी तयारच आहे. लावा मग आमचं गाणं. बरं लावतो. मैं तुम्हारी नजरों के अनजाने लेके जाऊं चला मग, इथे गरबेचा कार्यक्रम संपलेला आहे. आणि यानंतर ज्यांचे नंबर आले असतील, पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर, त्यांना बक्षीस देण्यात येईल. तर मी काय म्हणतो शांता मावशी, आता सगळेजण इथं हजर होतेच, तर सगळेले माहीतच आता कोण चांगला गरबा खेळला, कोणाचा गरबा चांगला आहे, कोणाचा गरबा चुकला. आता तुम्हाला माहीतच आहे. तर तुम्हाला काय वाटते, कोणाकोणाचा नंबर आला असं तुम्ही सांगू शकता. पहिला नंबर कोणाला दिला पाहिजे, दुसरा नंबर कोणाला दिला पाहिजे आणि तिसरा नंबर कोणाला दिला पाहिजे. पाय सुनील, आता हे नंबर देणं तुमचं काम आहे. आता तुम्हाला ठेवलं होतं ना नंबर देवाले, तर तुम्ही ठरवा कोणाला पहिला नंबर देता आणि कोणाला दुसरा नंबर देता. मी कशी काय मदत बोलू त्याच्यात. तुम्ही पाहा कोणाला नंबर देवाचा आहे तर तुम्ही चर्चा करा आणि मग ठरवा. बरं ठीक आहे ना मावशी, आम्ही चर्चा करतो आणि मग देतो नंबर. तर 5 मिनिट असे शांत बसून राहा. 5 मिनिटानंतर माहीतच पडते कोणाचा नंबर आला तर. माहीतच आहे मला आता सुनील भाऊचं काम. घरच्या घरीच नंबर देईन ना, घरच्या घरीच नंबर देईन. काय माहित बापा मा कोणता नंबर येते ना काय नाही. तर आशा तशी तर गरबा चांगली खेळली ना. मी म्हणला ताई ना, मी चांगला गरबा जमला होता ना आमचा. हो प्रीती ताई, चांगला खेळल्या ना तुम्ही दोघी जणी. चुकल्या उकल्या तर नाही, मस्त खेळल्या. आवडलं ना मला तुमचं. मस्त गरबा खेळता तुम्ही, मस्त खेळता येते, एक नंबर. मला तसं वाटते आशा का हे लोक घरच्या घरीच नंबर देईन. आता सुनील भाऊ ने शांताराम काका म्हटलं तर मग घरच्या घरीच नंबर देणार आहे ना. आता रूपा आणि बबिता वहिनी त्याच्याच घरची होय दोघी जणी. बरोबर येते मग 5,000 एक 2,500 रुपयाला येईन, 2,500 बबिता वहिनीला येईन घरच्या घरी मस्त. काय माहित बा कोणाचा नंबर देते ना काय नाही. तर पण गरबा गिरबा तर त्याने चांगला खेळला प्रीती ताई. मस्त ड्रेस वेस घालून आले होते, मेकअप करून आले होते, तयारी करून आले. हो ना बिचारे, ते तयारी करून आले. मला माहित नाही ना तयारी करून जा लागते म्हणून, नाही तर मी बिलाच्या घालून आले असते. माझ्याजवळ बिलाच्या आहे. मस्त एक नंबर गरबा जमला असता मग आमच्या दोघीचा. चुकलो नाही काही नाही. आणि त्याचा ड्रेस मस्त गरबा जमला असता. पण आम्ही ड्रेस नाही घातला बा. नाही तर काय घालायला पाहिजे होता ना. टाइम तर होता 7 वाजता ये जा बा तयारी वयारी करून. म्हटलं तर होतं प्रीती ताई. काय तुम्ही बी बरोबर ऐकत नाही ना काही नाही. प्रॅक्टिस करून येऊन गेल्या. पण असं नाही का थोडंसं मेकअप करून जाऊ द्या. नाही लाचा पण साडी तर घालून येतं. साडी नसं खेळता गरबा. अहो जाऊ दे ना, आता मेकअप करणं मला काही आवडत नाही, त्याच्यानं मेकअप काही केला नाही. पण पाहतो ना आता कोणाला नंबर देते. तर माझा नंबर नाही आला तर मग मी तर भांडतोच चांगली. काय होय हो प्रीती, काय खुसूर फुसूर चालू आहे. काय मनातल्या मनात बडबडून राहिली. थांब ना थोडीशी. 5 मिनिट थांबायला लावलं तर 5 मिनिट धीर नाही काय तुले. सांगतेस ना कोणाचा नंबर येते ना कोणाचा नाही येत. पाहून घे जो.
आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, कोणाचा पहिला नंबर आला पाहिजे आणि कोणाचा दुसरा नंबर आणि कोणाचा तिसरा नंबर? सांगा बरं कमेंट मध्ये, लवकर लवकर सांगा, तसे मग आपण नंबर देऊ. ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. तर आम्ही ठरवलं आहे की जे 4 जोडी होते आपल्या गर्भा स्पर्धेत, तर 4ही जोड्यांना बक्षीस देण्यात येईल. तर चला मग आता सांगूनच देतो तुम्हाला कोणाचा पहिला नंबर आला, कोणाचा दुसरा नंबर आला आणि कोणाचा तिसरा नंबर आला. तर आजच्या या गर्भा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे बबिता वहिनी आणि रूपा. वाव, बापरे, पहिला नंबर आला. 5,000 भेटत आता आम्हाला. 5,001. वा वा. काय व आशा, मी बरोबर म्हणतो बाई. मला सगळं लक्षात येते बरं. तुला नसन समजत, पण मला सगळ्या गोष्टी समजते. दिलास ना पहिला नंबर. मी ना म्हटलं आणि तसंच झालं. आणि दुसरा नंबर आला आहे प्रिया आणि राणी. अमाय बाई, पाय आता ह्या पोरीनं काय एवढा चांगला गरबा खेळला काय? त्याच्यापेक्षा तर आमच्या दोघीचा गरबा चांगला होता, तरी आम्हाला दुसरा नंबर नाही दिला. आणि तिसऱ्या नंबरवर आहे मंदा वहिनी आणि प्रीतीताई. तिसरा नंबर देते. सुनील भी हुशार आहे ना. एक नंबर जे हुशार आहे सुनील भाऊ. पहिला नंबर बायकोचा, दुसरा नंबर पोरीचा आणि तिसरा नंबर आम्हाला. आम्ही काय तिसऱ्या नंबरवर आहे काय? आमचा नंबर तर दुसऱ्या यायला पाहिजे होता. आणि त्याचबरोबर चौथ्या नंबरवर आहे गणेश आणि चंदू. तर त्यांना सुद्धा बक्षीस देण्यात येईल. त्यांचं बक्षीस आहे 1,001. वा वा चंदू, आपल्याला बक्षीस आहे, आपल्याला भेटते 1,000 रुपये. जमलं ना लेका गण्या. 500 रुपये भेटते. आता मी फटाके घ्यायसाठी पैसे ठेवून ते 500 रुपये. माय बाबा घेऊन नाही देत ना मला दिवाळीले फटाके. 50 रुपये देते. आता ह्या वर्षी मी 500 रुपयाचे फटाके घेईन आणि मस्त फोडून 10-12 दिवस. होले का? मी बी ठेवन मग पैसे फटाके घेवाले. 500 रुपयात तर लय फटाके घेईन मी. जमलं ना. फटाके घेवायची सोय झाली आपली. तर सगळ्यांनी इथे येऊन आपापलं बक्षीस घेऊन जावे. तर इथे बक्षीसचा कार्यक्रम संपला आहे आणि आता आपण आपापल्या घरी जाऊ शकता. धन्यवाद. मला तर रागच आला बाई, खरंच सांगतो ना, लय राग आला. आता चालले मी. आता 1 मिनिटही नाही थांबत. तिसरा नंबर दिला आम्हाला. तिसरा नंबर, दुसरा नंबर नाही, पहिला नंबर नाही, डायरेक्ट तिसरा नंबर. अमाय, प्रीती काऊन उठून चालली गेली? काऊन गेली ते उठून? आतापर्यंत तर चांगलीच बसली होती. बोलली नाही, काही नाही, सटकन चालली गेली बापा उठली ना. नाही तर तशी तर मस्त बोलते. काकू टाइम आहे काय, चालता काय, बसता काय, वेळ आहे काय, विचारपूस करते आणि मग जाते. आज तर एक शब्दही नाही बोलली. ते उठली आणि चालली गेली, कोणासोबतच नाही बोलली. काकू राग आला तिले, प्रीतीताईले राग आला. नंबर नाही आला म्हणते, माझा दुसरा नंबर तरी देवाले पाहिजे होता म्हणते. तिसरा नंबर आला ना म्हणून राग आला. अमाय, काय बोलतो आशा? खरंच राग आला काय तिले? हो ना काकू, खरंच सांगतो, राग आला म्हणते. माझा गरबा चांगला होता म्हणते, चांगला खेळला मी गरबा, थोडीशी चुकली नाही म्हणते. मंदाताई नाही चुकली आणि मी नाही चुकली म्हणते, तरी आमचा तिसरा नंबर दिला तर काऊनच दिला म्हणते. दुसरा नंबर देवाले पाहिजे होता म्हणते. मान्य करतो ना असं ना. आता राहू द्या. बरीच आहे हो तू. पहिले भळ भळ बोलून देतं जे तुझ्या मनात आहे ते, आणि आता म्हणून राहिली राहू द्या काकू, राहू द्या काकू. काऊन राहू द्या? काय प्रीती लहानशा गोष्टीसाठी नाराज होतं? गेम होतो आता, होतच राहते. काय झालं मावशी? काय म्हणते प्रीतीताई? सांग ना इले. प्रीतीले काही बोलते बिचारे, काही बोलून राहिली ना. तिचं असं म्हणणं आहे का घरच्या घरी नंबर दिले म्हणते सुनील भाऊना. आता रुपा होती म्हणते तर पहिला नंबर दिला आणि पोरीला दुसरा नंबर दिला म्हणते आणि मला तिसरा नंबर दिला अशी म्हणून राहिले ते. असं आहे काय आता? तिसरा नंबर दिला आणि दुसरा नंबर दिला? नाही प्रीतीताई, असं किस्सा नाही आहे बा. घरच्या घरी घे काही नंबर नाही दिले. आता काय एकट्यानंच ठरवलं काय ते? तर मी माझ्या बायकोले पहिला नंबर देतो, माझ्या पोरीला दुसरा नंबर देतो. तिथं 5-6 जण होते, सगळेले विचारलं आणि नंतरच सांगितलं ना आपल्याला. नाही तर काय मग. तिथं गोष्टी चालू होत्या ना त्याच्या. आता काय काय बोलले, काय काय नाही. नंतर नंबर दिले. आता तुम्हाला माहित होतं काय तुमचा पहिला नंबर येणार आहे म्हणून? कोणाला माहित होतं? कोणालाच नाही ना. हा ना. नाही असं नाही बोला आपण प्रीतीताई. राहू दे रुपा, तुझा पहिला नंबर आला तर तू तर काहीच नाही म्हणशील. चांगला आहे ना तुले. तुझा नंबर नाही आला असता तेव्हा तुला समजलं असतं कसं मन दुखते तर. मन दुखाचं काय आहे? मन दुखाचं काय आहे म्हटलं. आता ज्याचा नंबर आला त्याचा नंबर आला. थोडंसं तर वाटते म्हणा नंबर नाही आला म्हणून, पण मन कायले दुखा लागते? होतच राहते ते. जाऊ द्या बा, राहू द्या. आता सगळ्या जणी काय माझ्यासोबत भांडायला आला काय तुम्ही? भांडायला आला काय सांगून द्या. नाही प्रीतीताई, भांडाले काय येईन आम्ही? भांडाले नाही आलो.
शांता मावशीचा आणि तुमचा आवाज जोरात येऊन राहिला तिकडे गावात. त्याच्यानं आम्ही पाहायला आलो काय झालं बा काऊन बोलून राहिले तुम्ही. भांडायला की नाही आलो. मी काय म्हणतो बबिता रूपा, तुमचं जे बक्षीस आहे ते प्रीतीला देऊन द्या आणि प्रीतीचं बक्षीस तुम्ही घेऊन घ्या. ठीक आहे ना मावशी, चालते आमचं बक्षीस देऊन द्या प्रीती ताईले. हो आई देऊन द्या. प्रीती तू यायचं बक्षीस घेऊन घे आणि तू या बक्षीस यायला देऊन दे दोघीले. नाही काकू असं नाही जमत. मी कोणाचं उष्ट गिफ्ट नाही घेत. उष्ट बक्षीस नाही पाहिजे मला. त्याला भेटलाय बक्षीस त्याचं बक्षीस तेच ठेवल. पहिले जर देवात राहिलं असतं तर पहिले द्यायला पाहिजे होतं. आता मी उष्ट नाही घेत कोणाचं. घेऊन घे. आता तुझं मन दुखून राहिलं, तुझं मन दुखवलं त्याच्यानं म्हणून राहिली. राहू दे बा. काले नाराज राहायचं तू. याचं बक्षीस तू घेऊन घे आणि तू या बक्षीस यायला देऊन दे. बरोबर होऊन जाते. काले नाराज राहायचं नाही तर काय मग प्रीती ताई, काले नाराजगी ठेवता तुम्ही. तयार आहे ना आम्ही आमचं बक्षीस द्यायला. घेऊन घ्या तुम्ही, घेऊन घ्या. राहू दे रूपा, मोठेपणा नको दाखवू मला. राहू दे, नाही पाहिजे तुझं बक्षीस, ठेवतोच. हे पाय मग अशी नाही ना तशी नाही तर काय करावं मग आम्ही. काय करावं आता तुझ्यासाठी. तुले म्हणून राहिलो आम्ही तर यायचं बक्षीस तू घेऊन घे, तुझ्या बक्षीस यायला देऊन दे. तर त्याच्यात बी तू तयार नाही होत. मग आता तू सांग काय करू आम्ही तुझ्यासाठी. काय करावं लागेल शांताबाई, डबल कॉम्पिटिशन करा, डबल गरबेचा कार्यक्रम ठेवा आणि पहिला नंबर प्रीतीला दे जा. तेव्हाच होईन आता सगळं ठीक. नाही काकू, आता तुम्ही डबल ठेवा टिबल ठेवा, मी भागच नाही घेत. मला घेवायचंच नाही आहे भाग. काय हो प्रीती, किती जिद्दी आहे बाबा तू, लय जिद्देला आहे. एवढा राग बाप रे. एवढा राग प्रीती, डोकं दुकान म्हटलं, डोकं दुकान एवढा राग करून राहिले. नाही तर काय मग. तात्पुरता राग ठेवा लागते, मग सोडून द्या लागते. तू तर रागच पकडून ठेवतो बापा एकदम. शांता काकू मी काय म्हणतो, राहू द्या, चला घरी. आता सध्या प्रीती ताई रागात आहे म्हणून ते काही बोलून राहिले. मग उद्या चांगलेशीन बोलाले तुमच्यासोबत. चला. पाय हो प्रीती, अशा काय म्हणून राहिले. आणि म्हटलं आम्ही समजावाले चालू होतो विचारपूस करायला, पण तू आमच्या संग चांगल्याने नाही बोलून राहिले. आणि तू याविषयी काही आमच्या मनात काही असा राग नाही आहे. सगळे माझ्यासाठी सारखेच आहे. विचार करतो काय म्हणून राहिली मी तर. सगळेले मी सारखीच वागून घेतो. चला हो चला मग, नाही तर अजून इले रागीन बापा आपल्याला पाहू. हो चला चला. आता याच्या पुढं गावात कोणताही कार्यक्रम होईल तर मी कोणत्याच कार्यक्रमात भाग नाही घेणार. भाग घेऊन कोणा कामाचा, नंबर नाही देत, काही नाही, घरच्या घरी नंबर देते. आता लक्षात ठेवून नाही मी कोणत्याच कार्यक्रमात भाग नाही घेणार आणि जाणार बी नाही. शांता काकूच होय, प्रीती नाव दे, प्रीती नाव दे. नाव द्यायला लावलं आणि घरच्या घरी नंबर देते. मग तुम्ही गरबा चांगला खेळला का नका खेळू, नंबर बरोबर आपल्या घरी जाते, आपल्याला बक्षीस भेटते, आपल्या घरी येते पैसे. तुमचं काय घ्या ना तुम्ही 100-200 रुपये. मोठी हुशार आहे शांता काकू बी. नाव देवाच्या वेळेस दे ना प्रीती, नाव दे ना. मग गरबा तर खेळता येते तुले, मग नाव काऊन नाही देत. मोठी चोपडी लावते आणि नाव दिल्यावर कार्यक्रम झाल्यावर मग येते सुनीचा नंबर. पहिला नंबर बरोबर सुनीले देते. रागच आला मला शांता काकूचा बी. अशी नाही म्हणत का बा दुसरा नंबर तरी देऊन द्या प्रीतीले, चांगला गरबा झाला. काही नाही म्हणत, चुपचाप बसली तर बसलीच. एक शब्दही नाही निघाला काकूच्या तोंडातून. अनथ्या पोरी त्याला दुसरा नंबर दिला. काय गरबा खेळता येते त्याले. माझ्या समोर तर काहीच नाही खेळता येत त्याले. आणि चालले दुसरा नंबर देवाले. सुनील भाऊ बी हुशार आहे ना, आता त्याची पोरगी होती ना, त्याच्यानं बरोबर दुसरा नंबर दिला. बायकोचे 2,500 येते आणि पोरीचे येते 1,000 रुपये, म्हणजे 3-3,500 बरोबर घरीच येते. जाऊ दे, जास्त काही विचार नाही करत मी. जास्त विचार केला ना जास्त राग येते आणि जास्त डोकं खराब होते. असं वाटते काय करावं ना काय नाही, मारू का काय करू असं वाटून राहिलं मला. अमाय हे तर बाहेरच बसले डोक्यावर हात ठेवून. काय झालं बापा इले, डोकं का दुखून राहिलं काय हिचं. बाई प्रीती काय झालं, डोकं दुखते काय. डोकं दुखून राहिलं काय, डोक्यावर हात ठेवून बसली आहे. नाही काकू, डोकं गिकं नाही दुखत, अशीच बसली आहे मी. हा काय अशीच बसली आहे तर कायचा विचार करून राहिली मग. डोक्यावर हात ठेवून कायचा विचार करून राहिली. कायचा विचार करून काकू, कायचा विचार नाही करून राहिले मी. बसाची इच्छा झाली नाही तर बसली आहे इथं. काय झालं व काय झालं, काहून अशी बोलून राहिली आमच्या संग. बसाची इच्छा झाली आहे तर बसली आहे. चांगल्या नसतं विचारून राहिलो आम्ही का काय झालं बा, डोकं दुखते काय. होऊ शकते आता तिथं भो भो आवाज होता त्याच्यानं की डोकं गिकं दुखत असन, नाही तर डोकं भन होते त्याच्यानं विचारून राहिलो आम्ही का काय झालं, बरं नाही वाटत काय. चांगल्यासाठीच विचारून राहिलो ना आम्ही. काकू तर मी चांगलीच बोलून राहिली ना. मी काय वाईट बोलली काय तुम्हाला का काही बेकार शब्दात बोलली. सांगा बा आता तुम्हीच. आता म्हटलं ना तुम्हाला काही नाही झालं, बसली आहे मी. माझी इच्छा झाली बाहेर बसायची तर बसा म्हटलं. काही म्हण चंद्रकला, आज लय राग आला बरं प्रीतीले, लय राग आला ना. पाय तिच्या तोंडावरूनच वडकाली येते. तिचा चेहरा पाय किती रागानं पाहून राहिली ते आपल्याला. पाय न किती रागानं पाहून राहिली. मी काय रागानं पाहून राहिली काकू, माझा चेहराच तसा आहे. माझा चेहराच तसा रागितला आहे, मी रागानं की नाही पाहून राहिली. रोजच तशीच पाहतो मी. नाही व अशी नाही पाहत तू, आज तू रागानं पाहून राहिली आम्हाला.
रागीट चेहरा करून पाहून राहिले. नाही तर नेहमी हसरा चेहरा, मजाक मस्ती, कुठं चालल्या काकू, काय चालल्या काकू, मजाक मस्ती करत राहतं. आणि आज तर काही नाही बापा, गंमत नाही, काही नाही. उलट आमच्यासोबतच चांगली नाही बोलून राहिली तू. कायचा राग आला सांग बरं. सांग, तुझ्या मनात कोणती गोष्ट आहे ते सांग आम्हाला. तू सांगशीलच नाही आम्हाला, तर आम्हाला कसं माहिती होईल कायचा राग आला आणि कायचा नाही. सांगा लागते प्रीती, काय झालं काय नाही, कोणत्या गोष्टीचा राग आला बा. तू सांगशीलच नाही आम्हाला, तर आम्हाला कसं काय माहीत होणार आहे. काय झालं सांग, खरं खरं सांग. नाही तर काय मग, आम्ही पाहूनच राहिलो. आम्ही तिथं बसलोच आहे देवीजवळ, आणि तू सटकन उठली, आमच्या संग बोलली नाही, काही नाही, आणि रागानं तन आली बापा इकडे. तेव्हाच आमच्या लक्षात आलं ना का काही ना काही झालंय, कायचा तरी राग आलाय तुले, पण तू सांगून नाही राहिली आम्हाला. काकू, आता मी तुम्हाला सांगणार तर नाही होती, पण आता तुम्ही एवढ्याने विचारून राहिले तर सांगून देतो माझ्या मनातला राग कोणत्या गोष्टीचा आला ना काऊन आला. तर आता तुम्ही सांगा काकू, मला गरबा नाही खेळता येत काय? मी चांगली गरबा नाही खेळत काय? कुठं चुकली नाही, काही नाही, आम्ही मस्त प्रॅक्टिस केली मंदाताईनं नमीनं. चुकलोय तर नाही आम्ही, तरी मग आमचा नंबर तिसरा काऊन दिला? तिसरा नंबर काऊन दिला आम्हाला? दुसरा नंबर नाही देऊ शकत होते काय? असं म्हणूनच तुला राग आला नाही, तुझा तिसरा नंबर आला म्हणून. तर काय एवढा मनावर घ्यावं लागते काय? ते आता मनोरंजन होय, हारणं जितणं चालूच राहते. मग याच्यासाठी काय तू भांडणं करशील काय, रागा फुकशील काय? मजाक मस्ती चालूच राहते. आता टाइमपास होय तो आपला. म्हणजे माहोल तर बनवाच लागते ना, आता कोणते ना कोणते कार्यक्रम ठेवाच लागते. मग आता तू सांग प्रीती, नंबर नाही आला तर तू काय रागा फुकशील काय? बाकीचे रागा फुकते काय? नाही फुगत ना, समजून घेते. कसा लावा, नंबर नाही आला तर नाही आला, पण त्याची खुशी तर काढून घेते ना ते. नाही तर काय मग प्रीती, लहान लेकरावानी वागतं तू बी, लहानशी आहे काय? तू यापेक्षा तर लेकरं समजदार आहे. त्याचा चौथा नंबर आला चंदूचा आणि गण्याचा, तर ते दोघं पाय बरं किती मस्त हसून राहिले. चौथा नंबर आला, बक्षीस भेटला आम्हाला, 500 रुपये भेटले, 500 रुपये भेटले, 1000 रुपये भेटले, तर घेतले ना त्यानं 500 रुपये. आणि तू आता तिसरा नंबर आला तरी तू फुगून बसली बापा. काकू, फुगाची गोष्ट नाही आहे, माझं मन दुखलं, माझं मन दुखवलं. आता एवढा चांगला गरबा खेळला आम्ही, तरी आमचा दुसरा नंबर नाही दिला. दुसरा नंबर तरी द्यायला पाहिजे होता. पहिला नंबर तर म्हणत नाही मी. मला माहित आहे की वहिनी आणि रूपानं घागरा वागरा घालून आले होते, तर तेव्हा पहिला नंबर तर येणारच आहे. मेकअप करून आल्या होत्या त्या. एवढा चांगला गरबा खेळला मी न चुकता, तरी आमचा दुसरा नंबर नाही दिला. मग राग नाही येणार काय? पोरी होय म्हणून काय झालं? बरोबर आहे सुनील भाऊ बी म्हणत असं माझ्या पोरीचा दुसरा नंबर आला पाहिजे म्हणून बरोबर दुसरा नंबर दिला तिले. नाही तसं नाही आहे प्रीती. तू चुकीचा विचार करून राहिली. तसं गिसं काही नाही आहे. त्याचाही गरबा चांगला झाला, पण त्याच्या वयाच्या हिशोबानं चांगला गरबा खेळला ना त्यानं. ते तर पाय तू. आता तू मोठी आहे, तुला समजायला पाहिजे का ते लहान आहे. किती लहान आहे? 4थीतले लेकरं. म्हणजे 9-10 वर्षाच्या पोरी त्या. किती चांगला गरबा खेळला त्यानं. मग त्याला दुसरा नंबर नाही द्यावा लागत काय? त्याला चांगलं वाटते त्याचा नंबर आला तर. नाही तर काय मग, त्याला खुशी वाटते का चला बा आमचा नंबर आला. आणि खरंच सांगतो, लहान आहे म्हणा त्या, पण चांगला गरबा खेळतात ना. दोघी जणी ना मस्त प्रॅक्टिसच करून आले होते ते. रूपा सांगे ना प्रॅक्टिस केली म्हणे, आज दिवसभर त्यानं प्रॅक्टिस केली म्हणे. नाही तर काय मग, आता त्याच्या वयाच्या हिशोबानं चांगल्या गरबा खेळल्या त्या, तर त्याला दुसरा नंबर दिला. आणि तुमचा गरबाही चांगला आहे म्हणा, वाईट नाही आहे, चांगलाच गरबा खेळला तुम्ही, पण तुम्ही मोठ्या आहे त्याच्यानं तुमचा तिसरा नंबर दिला. काय काकू, आता याच्यात बी तुम्ही वयमान पाहता, तर मग पहिला नंबर काऊन नाही दिला? पहिला नंबर द्यायला पाहिजे होता ना. लहान आहे तर चला बा, लहान आहे, पोरी आहे, पहिला नंबर त्याला देते पोरीले, दुसरा नंबर त्या पोरायला देते दोघा जणाले. आणि तिसरा नंबर मग वहिनीचा द्यायला पाहिजे होता, रूपाचा न वहिनीचा. आणि मग चौथा नंबर मला द्यायला पाहिजे होता. पाय मग अशी बोलता तू. आता तिसरा नंबर दिला त्याच्यातच तर तू फुगून बसली, आणि त्या चौथा नंबर आला असता तर किती फुगली असती तू. मला चौथा नंबर दिला, मला चौथा नंबर दिला. याच्यानंतर ना काकू, खरंच सांगतो मी, तुम्ही कोणते कार्यक्रम ठेवू जा ना देवीजवळ, तर मी येणारच नाही. मी भागच नाही घेणार, कोणत्याच कार्यक्रमात भाग नाही घेत. पाहिलं बापा, मी आज पाहिलं किती चांगला नंबर देता तुम्ही. तर तुम्ही फक्त आपले पाहता. आपली सून होय, आपला नातू होय, आपली पोरगी होय. बाकीच्याले तर तुम्ही ओळखत बी नाही. बाकीच्याले पाहतच नाही ना तुम्ही. बरोबर घरच्या घरी नंबर देता. पाय मग प्रीती, तू ना चुकीचं बोलून राहिले. तसं काही नाही आहे. घरच्या घरी नंबर देता, सून पाहता, पोरग पाहता, नातू पाहता. तुझ्या म्हणण्याचा काय अर्थ आहे का बा, रूपा होती तर पहिला नंबर दिला, राणी होती तर दुसरा नंबर दिला ना, अशीच म्हणून राहिली ना तू. घरच्या घरी जर नंबर देवाचे राहिले असते ना, तर तुझा नंबर आलाच नसता. गण्याचा तिसरा नंबर देवाले पाहिजे होता. मग त्या हिशोबानं तर माझा नातू होता ना तो, मग त्याचा काय चौथा नंबर दिला. त्याला तिसरा नंबर द्यायला पाहिजे होता. घरच्या घरी नंबर देता, घरच्या घरी नंबर देता. घरच्या घरची गोष्ट नाही आहे. सगळेले बरोबर पाहूनच नंबर दिले. नाही तर कोणाला विचार ना तू गावात, कोणाला विचार. आता मी सांगायला गेलती काय का याला हा नंबर देजो, त्याला तो नंबर देजो. त्याच्या मतानं दिले ना त्यानं नंबर तर मतानं दिले काकू, पण माहित तर सगळेलेच होतं ना किती जोड्या आहे, काय जोड्या आहे, कोणा भाग घेतला. त्या हिशोबानं पहिलेच ठरवलं असेल ना का आपण हिचा पहिला नंबर आणून तिचा
दुसरा नंबर आणू आणि प्रीतीचा तिसरा नंबर आणू पहिलेच ठरवलं असेल तुम्ही